नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड चेक करा आधार कार्डने लवकर. कारण अनेक लाभार्थ्यांचे नावे रेशन कार्डामधून कमी होत आहेत. आता रेशन कार्डावरती राज्य शासनाच्या माध्यमातून पैसे दिले जाणार आहेत. हे पैसे मिळवण्यासाठी तुमच्या रेशन कार्डामध्ये किती व्यक्ती आहेत तुमच्या कुटुंबातील, हे कशा पद्धतीने चेक करावं, कोणत्या ठिकाणी चेक करावं, घरी बसल्या अवघ्या 2 मिनिटाच्या आत हे तुम्ही चेक करू शकता. याची पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे, मेरा रेशन या नावाने सर्च करून घ्या. सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट किंवा पहिले नाव दिसेल, त्याला इथं क्लिक करायचं आहे. त्याला जेव्हा तुम्ही क्लिक करणार आहात, क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन ॲप ओपन झालेला दिसेल अशा पद्धतींचा. मित्रांनो, नीट समजून घ्या. लोगोसुद्धा पहा, दुसरा लोगो नसायला पाहिजे. मेरा रेशन नावाचा लोगो आहे या ठिकाणी, हे नाव आहे, इथं ओपन दाखवत आहे. जर तुम्ही इन्स्टॉल केला नसेल तर तुम्हाला इथं इन्स्टॉल म्हणून ऑप्शन येईल. मी इन्स्टॉल केल्यामुळं मला डायरेक्ट ओपन हा ऑप्शन दाखवत आहे. तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे, अलाउ करायचं आहे. अशा पद्धतीचा लोगो ध्यानात ठेवा. हा लोगो असायला पाहिजे. आता इथं ओपन करून दाखवतो. तुम्हाला सुद्धा सेम इथून पुढची प्रोसेस असणारी आहे. मित्रांनो, अवघ्या काही सेकंदाच्या आत डिटेल्स तुम्ही पाहू शकता तुमच्या रेशन कार्डामध्ये किती व्यक्ती आहेत ते. आता बघा, रेशन कार्डाचा जो होम स्क्रीन आहे तो आता या ठिकाणी आलेला आहे. तुम्हाला जी भाषा पाहिजे ती भाषा तुम्ही या ठिकाणी करू शकता. आता तुम्हाला याच्यामध्ये भाषेसाठी तुम्हाला क्लिक करण्यासाठी 3 डॉटला क्लिक करा. यामध्ये अनेक भाषा आहेत. हिंदी आहे, गुजराती आहे, बंगाली आहे, मराठी आहे, इंग्लिश आहे, असे विविध भाषा आहेत. जी भाषा तुम्हाला अवगत असेल ती भाषा तिथं सिलेक्ट करा. आणि त्यानंतर या ठिकाणी एक ऑप्शन दिसत आहे तुम्हाला, आधार कार्ड डिटेल्स किंवा आधार कार्ड सीडिंग नावाचा ऑप्शन आहे हा वाला. याला इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता यामध्ये जेव्हा तुम्ही क्लिक करणार आहात, क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं काही ऑप्शन दिसणार आहेत, ते तुम्हाला भरायचे आहेत. पूर्ण प्रोसेस मी दाखवणार आहे मित्रांनो. व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा. जे पैसे आता तुम्हाला रेशन कार्डावरती दिले जाणार आहेत, यामध्ये जेवढे व्यक्ती आहेत तेवढ्याच व्यक्तींना हे दिले जाणार आहेत. आता त्यानंतर एकतर तुम्ही रेशन कार्ड नंबर तुमच्याकडे असेल तर रेशन कार्ड नंबरवरून चेक करू शकता, किंवा आधार कार्ड नंबर असेल तर आधार कार्ड नंबरवरून सुद्धा तुम्ही इथं चेक करू शकता. कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला डिटेल्स या ठिकाणी दिसणार आहे. आता आपण आधार कार्ड नंबर इथे सिलेक्ट करूया. काही लाभार्थ्याकडे रेशन कार्ड नंबर नसते, आधार कार्ड नंबरवरून आपण चेक करू शकता. आधारला इथं क्लिक केलेलं आहे. जो आधार कार्ड आहे तुमचा तो आधार कार्ड नंबर इथे या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. इथं टाकून घेतल्यानंतर आता मी या ठिकाणी टाकलेलं आहे, सिक्युरिटीसाठी मी ब्लर केलेलं आहे. आता आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सबमिट या बटनावरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार आहात, क्लिक केल्यानंतर आधार सीडिंग डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. रेशन कार्डामध्ये तुमचे किती व्यक्ती आहेत याची पूर्ण माहिती आता वरती या ठिकाणी डिटेल्स दाखवत आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे, कोणतं रेशन कार्ड आहे, सर्व दाखवत आहे. आता इथं मी ब्लर केलेलं आहे. त्यानंतर इकडच्या बाजूमध्ये मेंबर्स दाखवत आहेत आणि आधार सीडिंग या ठिकाणी बघा, इथे जर नो असेल तर तुम्हाला इथं पैसे मिळणार नाहीत किंवा रेशन कार्डाचा लाभ तुम्हाला दिला जाणार नाही. या व्यक्तीला तुमचं यस असायला पाहिजे. जर आधार कार्ड यस असेल तरच मिळेल, नो असेल तर मिळणार नाही. नो असेल तर लवकर तुमच्या कोटेधारकाकडे जा, आधार कार्ड द्या आणि आधार कार्ड सीडिंग यस करून घ्या. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. अनेक लाभार्थ्यांना माहिती नव्हतं. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.